या स्पर्धेसाठी खास नागपूरवरून उपस्थित झालेले विद्यापीठ खेळाडू दीपक लबडे आणि यांना विनंती की त्यांनी स्टेजवरती यावं. संयोजन समितीच्या वतीने स्मृतिचिन्ह देऊन गायकवाड सरांनी दोघांचंही स्वागत करावं. मुलींचा अंतिम सामना जे संघ सहभागी झालेले आहेत, चारही संघ जे अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेले आहेत, या संघांना सूचना आहे की आपण आपले संघ बरोबर सकाळी 7 वाजता या ठिकाणी पंचकक्षामध्ये रिपोर्ट करायचा आहे. 7:30 वाजता आपला सामना हा एकाच वेळेला सुरू केला जाईल याची नोंद घ्या. आपल्याला त्यानंतर ट्रायल्स आणि नंतर बक्षीस वितरण समारंभ हे सगळं संपलं. निवड चाचणीसाठी जे खेळाडू आलेले आहेत त्यांनी क्रमांक 1 वरती सप्तसरांकडे रिपोर्टिंग करायचे. सर्व खेळाडू मैदानावरती येतील. निवड चाचणीसाठी आलेले मुली आणि मुलं अंडर 19 जे या स्पर्धेत खेळलेली नाही परंतु आपल्या विभागातून निवडून आलेले आहे. निवड चाचणीसाठी असे 5-5 खेळाडू आलेले आहेत. या सर्व खेळाडूंनी जे या ठिकाणी उपस्थिती दिलेली आहे ते सर्व खेळाडू मैदान क्रमांक 1 वरती श्री राजेंद्र साप्ते सर यांच्याशी संपर्क साधतील. याशिवाय या स्पर्धेतून जे 4 संघ प्राथमिक फेरीमध्ये बाहेर पडले त्या संघातील ज्या खेळाडूंची नावं घेतलेली आहेत ते खेळाडू देखील या ठिकाणी असतील. उपांत्य फेरीत जे संघ पोहोचले नाहीत अशा संघातील खेळाडूंची नावं यापूर्वी डिक्लेअर केलेली आहे. ते सर्व खेळाडू आणि विभागातून आलेले खेळाडू या सर्वांनी मैदान क्रमांक 1 वरती पोलच्या रेषेत लाईनअप व्हायचे. त्या ठिकाणी ताबडतोब आपल्याला सूचना दिल्या जातील आणि नंबरिंग दिली जाणार आहे.